सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारा नगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही निवडणुकीची प्रक्रिया पहिली जी असते आरक्षणाची ती पार पडली। सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही आरक्षण प्रक्रिया होते। यामध्ये गेले 3-3.5 वर्षाच्या कालखंडात बरेच जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते। हे आरक्षणाचं जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर बऱ्याचशा जणांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला दिसतोय। लाखो रुपये खर्च करून गेल्या 3-4 वर्षात निवडणुकीचे स्वप्न पडणाऱ्यांचे सर्व मनसुबे धुळीला मिळालेले असं एकंदरीत चित्र दिसतंय। बरेचशा प्रभागात महिला प्रवर्गासाठी किंवा ओबीसी प्रवर्गासाठी विशेष म्हणजे गोडोलीसारखा जो परिसर आहे जिथं शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा बालेकिल्ला मानला जातो, या बालेकिल्ल्यात एकच खुल्या प्रवर्गासाठी पुरुष म्हणून खरं तर आरक्षण पडलं आहे। आणि त्याच्यामुळं हे आरक्षण ज्या प्रक्रिया पडली ती कशा पद्धतीनं आणि काय झालं हे काय कळेना। कारण आजपर्यंतचा इतिहास आहे की 50 जर नगरसेवकांची ही जर सातारा जिल्हा परिषद असेल वाढीव हद्दवाढीमुळं, तर आता खरं तर नेत्यांचीही कसोटी लागणार आहे की ज्या प्रभागाप्रमाणे किंवा ज्या प्रभागात आरक्षण पडलं आहे त्या प्रभागाच्या तोडीचा किंवा त्या पद्धतीचा लोकाभिमुख असं नगरसेवक शोधावा लागणार आहे। त्यासाठी उमेदवारांना शोधावा लागणार आहे की जशी त्या प्रभागातील जे नेते मंडळी आहेत किंवा नगरसेवक आहेत किंवा इच्छुक आहेत त्यांचीसुद्धा त्याच पद्धतीने कसोटी लागणार आहे। बऱ्याचशा ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ओपन खुल्या प्रवर्गासाठी जागा राहील पुरुष म्हणून असं जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र तसं झालेलं दिसत नाही। आणि गोडोलीसारख्या परिसरात मी सांगितलं तीच पद्धत सातारा शहरात झालेली आहे। वार्ड क्रमांक 22मध्ये धनंजय जांभळे असतील किंवा तिथं प्रशांत जोशी भाजपचे असतील, हे सगळे इच्छुक आहेत। आणि जसे वार्ड रचना झाली आणि पूर्वी ज्या पद्धतीनं रचना झाली त्या पद्धतीने वार्डची रचना होती, त्यामुळं ज्यांनी त्यांनी आपापले खरं तर मोर्चेबांधणी केली होती, कार्यकर्त्यांना जवळ केलं होतं। ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात त्या पद्धतीनं एकत्र मंडळावर संपर्क साधले होते। ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण आरक्षण उलटं पडल्यामुळं बऱ्याच जणांचा लोचार झाला रे अशी म्हणण्याची वेळ आली हे निश्चित आहे। कारण ही निवडणूक 3-3.5 वर्ष होत असल्यामुळं अतिशय चुरशीची होईल। आता मनोमिलनावर निवडणूक होणार की पुन्हा पूर्वीसारखं 2 राजे एकमेकाच्या समोर टाकणार, हा जसा चर्चेचा विषय आहे तसा 2 दिवसापूर्वीपासून खरं तर हे आरक्षण काय पडणार याच्यावर चर्चा सुरू होती आणि त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे। जे नवे उमेदवार असतील, कारण आता जर पाहायला गेलं तर आत्ता जी प्रभाग रचना झाली त्या जी नवीन उमेदवार जे आता उभे राहतील ते सगळे नौके दिसतील। बऱ्यापैकी अनुसूचित जाती जमाती असेल किंवा ओबीसी प्रवर्गासाठी असेल किंवा SC साठी असेल असे बरेचसे उमेदवार हे असतील। काही प्रभाग जे आहेत ते खरं तर राखीव उमेदवार तिथं दिला जातो, त्यामुळं तिथली मोर्चेबांधणी ठीक होते। पण जिथं खुला होईल आणि मला संधी मिळेल अशा बऱ्याच जणांना खरं तर शॉक आहे आणि त्यातून कसे सावरता आहेत हे मला माहीत नाही। पण ज्या पद्धतीनं इच्छुकांची त्याच पद्धतीनं नेत्यांची मात्र फार कसोटी लागणार आहे। ही निवडणूक तिरंगी होईल, कारण भाजपाचे मूठ बांधण्याचं काम हे दोन्ही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले करत आहेत। त्याच पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कॅबिनेट म्हणून ज्यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे आणि सातारा जिल्ह्याबरोबर राज्याची प्रचाराची धुरा ज्यांना सांभाळावी लागेल ते नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत। यांची कसोटी देखील साताऱ्यात पणाला लागणार आहे। हे दोघं एकत्र लढले तरी ह्या दोघांच्या पुढं अनंत अडचणी आहेत, कारण नाराजांना थांबवायचं किंवा थोपवायचं कसं ह्या दोघांच्या पुढं फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। त्याच पद्धतीनं उबाटा असेल
राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल यांच्यासुद्धा बैठकांनी गेल्या आठवडाभरात जोर धरलेला आहे. ज्या वेळेला नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर राजकीय वेग साताऱ्यात आलेला दिसतोय. पण निवडणूक तिरंगी होईल की दुरंगी होईल हे आज सांगणं कठीण आहे. मनोमिलनावर निवडणूक होईल सांगणं हे सुद्धा कठीण आहे. पण शेवटच्या क्षणाला या निवडणुका अतिशय चुरशीच्या होतील. कारण बिहारच्या निवडणुका झाल्या की सातारा म्हणजे महाराष्ट्रातल्या नगरपालिकाच्या निवडणुका हातात घेतल्या जातील. जिल्हा परिषद त्यानंतर होईल. कारण शेतकरी बळीराजा या पावसाळ्याच्या संकटामुळे अडचणीत आहे आणि ग्रामीण भागातलं सर्व जनजीवन आहे ती विस्कळीत झाल्यामुळं आता नगरपालिका निवडणुका पहिल्या होतील. पण ह्या निवडणुका मात्र सातारची निवडणूक ही ऐतिहासिक असेल. फार मोठ्या प्रमाणावर बंडाळी झालेली असेल. बंडखोरीनं नेत्यांची डोकेदुखी 100% असेल आणि जे बंडखोर करतील ते जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आमदार शशिकांत शिंदे यांच्या काही लोक संपर्कात आहेत अशीही चर्चा आहे. त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे असं आहे. दीपक पवार त्यात उतरलेले आहेत. शिवसेनेचे नेते उतरलेले आहेत आणि यामध्ये बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे चोरग्यांची भूमिका काय राहील म्हणजे खरं तर ते तितकंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे ही निवडणूक जसं आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना डोकेदुखीचे ठरणार आहे तसं खासदार उदयनराजेंना सुद्धा डोकीचं ठरणार आहे. कारण उमेदवारीचं वाटप करताना अतिशय प्रलगतेनं किंवा प्रत्येक गोष्टीचा पॉईंटवर विचार करून ह्यांना द्यावं लागणार आहे. आणि 50 जरी जागा दिसत असल्या तरी जे अजित पवार गट आहे त्यांना 2-3 जागा सोडाव्या लागतील. त्यांची 5ची मागणी असेल. त्याच्यानंतर शिंदे सेनेकडून 5ची मागणी असेल त्यांना 1-2 जागा द्याव्या लागतील. भाजपचे ओरिजिनल आहे त्या ओरिजिनल भाजपसाठी त्यांना 10 जागाची मागणी होईल. त्यांना 5-7 जागा द्याव्या लागतील. म्हणजे भाजपच्या सातारा खरं म्हणजे ह्या दोघांच्या वाट्याला 20-20 उमेदवार येतील. त्यामुळे बंडखोरी फार मोठ्या प्रमाणावर होईल असं एकंदरीत आजचं तरी चित्र दिसतं. सातारची चवदार ओळख राज पुरोहित, विसावा नाका, पोवई नाका, राजपथ, कदमबाग, सदर बाजार, सातारा. या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही. टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जी केम आटा चक्की. टॅन 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 जी केम आटा चक्की. आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन